उतर आहे खतराचं पेट्रोल संपलं वाटतंय. उतर काय उतर, एवढ्या पावसा पाण्याचं काय आणलंय निघोजला? भाऊ निघोजला मी त्यासाठी नाही आलो. तुम्ही माझी लई इज्जत काढायला लागले. छोटाच तोडा घालून तो कोणी गरीब पण घालायला लागलेत. त्यासाठी आता मोठा तोडा घ्यायचा. खास आपण आहे ना भाऊ, मी इथं येत असतोय भाऊ मणिकर्णिका ज्वेलर्स मध्ये आलोय. पण दुकान कुठे आहे? काही इथं निघो चिक्का मान आणि इथं मणिकर्णिका ज्वेलरचं दुकान. गोप्या तू मठ्ठची राव काही झालं तरी. पण दुकान किती मोठं आहे भाऊ? नमस्कार शेठ नमस्कार. नमस्कार शेठ. याला भाकरी नाहीत आणि हे माझ्या सोन्यावरून इज्जत काढायला. त्याच्यामुळे आपल्याला मोठी चेन घ्यायची. मोठी भली मोठी चेन दाखवा. ठीक आहे शेठ, दाखवतो तुम्हाला. अरे धिंगाणाच झाला. एवढं मोठं आहे हे बघून आहे ना लोकांचे खानदान जळतील. शेट मला एक दाखव बरं. अरे भाऊ हे सोन्याचं आहे. तुमच्या सारख्या लोकांचे काम नाही, गोरगरीब लोकांचे. तुम्ही एक काम करा, यांचंच आहे ना खाली दुकान आहे 1 ग्रॅम ज्वेलरीचं, तिथं जाण घ्या असतात काहीतरी. मग तुम्ही फक्त लोकांच्या लायकात काढा, तुम्हाला दुसरं काय जमणार आहे? शेट याचा बिल करून टाका बरं. ठीक आहे शेठ. काय लगेच करा बिल? काय पैसे पाणी विचारायची पद्धत आहे का नाही? मणिकर्णिका ज्वेलर्स मध्ये माझा विश्वास आहे. एकदम कमी मजुरी घेतात, क्वालिटी एक नंबर आहे. तर आपला विश्वास आहे पहिल्यापासून. सर बिल घ्या. बघ भाऊ रेटचा तर नादच नाही करायचा. बिल एक नंबर निघले. भाऊ चेकबुक काढ. काय तुम्हाला आणावा का नाही गरिबांना कुठं समजा ना. गोपी शेट इथं काही खरेदी केलं का आपल्याला गिफ्ट पण भेटते. गिफ्ट घाल पिशवीत. ओ शेट याला एक ना 1 ग्रॅम चांगती द्या. ना सर यात काय पाय याच्यातली 1 ग्रॅम काय धर. काय गोपी शेठ तुमची लेवलच तेवढी आहे. बघ आता ते मला बारकाले पोरं पण म्हणायला लागले आता. मी तर ऐकलं होतं बारकाले पोरं कधीच खोटं बोलत नाही.